कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि हा अर्ज दाखल करण्यापूर्वी दसरा चौकात मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, कोल्हापूरमध्ये खरं तर छत्रपतींच्या घराण्याला प्रचंड मोठा मान आहे। दसरा चौक ऐतिहासिक आहे। महाविकास आघाडीचा आज अर्ज भरण्याच्या निमित्तानं कसं शक्ती प्रदर्शन अनुभवता येत आहे? अगदी बरोबर आहे, कारण ज्या पद्धतीनं महायुतीनं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज भरले, तशाच पद्धतीनं या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांचा उमेदवारी अर्ज आहे तो थोड्याच वेळात दाखल करतील। या ठिकाणी दसरा चौकामध्ये शाहू महाराजांना अभिवादन करून मग या सगळ्या रॅलीला आहे ती सुरुवात होणार आहे। भव्य अशी ही रॅली असणार आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून एक कोल्हापुरातील वातावरण कशा पद्धतीचं झालेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी सुरू झालेला आहे। त्यामुळे एकूण जर बघितलं आपण खऱ्या अर्थानं खूप मोठी रॅली या ठिकाणी पाहायला मिळते। सतेज पाटील बोलत आहेत, आता आपण ते अत्यंत 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 उत्साह जनतेतले उमेदवार या नात्यानं शाहू महाराजांची उमेदवारी आज दाखल होते। जनतेतला उत्साह बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या कोल्हापूर जिल्ह्याचं जनमत हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचं जनमत आपल्याला ओसंडून वाहत आहे। 10% लोक आलेले आहेत, अजून जवळजवळ 90% लोक या ठिकाणी यायचे आहेत। प्रचंड उत्साह, प्रचंड ताकद आणि जनतेतले उमेदवार म्हणून शाहू महाराज आज फॉर्म भरतायत। मुख्यमंत्री महोदयांनी काँग्रेसबद्दल वक्तव्य काल केलं असलं तरी उमेदवारातल्या नाराजी काढायसाठी त्यांना 2 दिवस इथं राहावं लागलं। यातूनच उमेदवारांची निष्क्रियता, उमेदवार त्यांच्याच पक्षाला मान्य नाही आहे। भाजपच्या महेश जाधवांनी काय सांगितलंय उभ्या महाराष्ट्रानं ऐकलेलं आहे, त्यामुळं त्यांना पॅचअप करण्यासाठी 48 तास कोल्हापुरात राहावं लागलं। परंतु जनतेचं पॅचअप ते करू शकणार नाहीत, नेत्यांचं करतील। जनता ही शाहू महाराजांच्या बरोबरच असणार। काय ते रयत इथं दिसते, काल 200-200 रुपये देऊन माणसं आणली होती, तुम्हीच व्हिडिओ टाकलेत। रयत आज आहे, रयत आज खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरलेली आहे। तर आपण बघितलं या ठिकाणी सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीचे नेते कशा पद्धतीने या ठिकाणी एकत्र येतील आणि महायुतीला ज्या पद्धतीने काल शक्ती प्रदर्शन केलं त्याच्यावर देखील या ठिकाणी टीका केलेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं रयत आले असल्याचं देखील सतेज पाटील यांनी म्हटलेलं आहे। ज्ञानदान विजय, कल्पना आहे की प्रचंड गर्दी आहे, थोडासा गोंधळ सुद्धा आहे कारण मोठ्या संख्येनं लोक उपस्थित आहेत या शक्ती प्रदर्शनामध्ये। कोणकोणते नेते, सतेज पाटील तर आलेत, आणखी कोणकोणते नेते उपस्थित राहतील हा अर्ज भरताना अगदी थोडक्यात? खरं तर या ठिकाणी छत्रपती घराण्यातील सर्व सदस्य आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मालोजी राजे, संभाजी राजे, त्याचबरोबर मधुरिमा राजे, संयुगिता राजे या सगळ्या सदस्य आहेत ते छत्रपती घराण्यातील उपस्थित राहणार आहेत आणि काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्यातील जे नेते आहेत ते राहणार आहेत। महाविकास आघाडीचे सगळे नेते राहणार आहेत, शिवसेनेचे नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे एक मोठं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या वतीनं सुरू आहे। ज्ञानदा, धन्यवाद विजय या सगळ्या माहितीबद्दल। तर जोरदार शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीचं आज शाहू महाराज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। काल महायुतीचं शक्ती प्रदर्शन कोल्हापूरनं पाहिलं, तर आज महाविकास आघाडीचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।